मित्रांनो, मुलांमध्ये सोशल मीडिया किंवा गेमिंगचं जे ॲडिक्शन आहे पर्टिक्युलरली, याचं कारणच आहे की एक स्ट्रेस. ओके. आता हा स्ट्रेस मुलांवरचा स्ट्रेस हा वेगवेगळ्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. याच्यामध्ये सर्वात पहिला पॅरेंटिंगचा तर पार्ट आहेच. कारण बऱ्याच वेळेला पॅरेंट्स इतरांशी स्वतःचं कंपॅरिझन करत असतात किंवा मुलांचं कंपॅरिझन करत असतात आणि बऱ्याच वेळेला मुलांचे मार्क्स म्हणजे पालकांसाठी स्टेटस क्यू असतो. आणि यामुळे एक हेवी प्रेशर क्रिएट केलेला असतो. त्याचबरोबर अभ्यासाचा ताण तर आहेच. ओके. आणि हा जो कंपॅरेटिव्ह ॲटिट्यूड आहे, काही वेळेला मुलांचा पण एक कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो. इन्फिनिटी कॉम्प्लेक्स तयार झालेला असतो त्यांच्या मित्रांमध्ये किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये, की मला जर कमी मार्क पडले, तर मला बाजूला टाकलं जाईल. मला कोणी विचारणार नाही. आई-वडील माझ्यावर प्रेम करणार नाहीत. आणि हा जो स्ट्रेस आहे, हा घालवण्यासाठी बऱ्याच वेळेला व्हिडिओ गेमिंग्स किंवा सोशल मीडिया याच्यावर वेळ घालवणं, हा एक मार्ग स्वीकारला जातो. तर थोडा वेळ का होईना मुलांना रिलॅक्स वाटतं आणि त्यांना असं वाटतं, की थोडा वेळ का होईना मी प्रॉब्लेमपासून लांब गेलोय. पण नंतर इंडल्जन्स एवढं वाढतं आणि त्याची एवढी सवय लागते, की मुलं हळू सर्वात जास्त वेळ हा त्या सोशल मीडियावर किंवा गेमिंगमध्ये घालवायला लागतात आणि हळू तेच त्यांचा विषय बनत जातं आणि बाकी जे त्यांचे गोल्स आहेत, म्हणजे अकॅडमिक गोल्स असतील किंवा करियर गोल्स असतील, हे बाजूला राहतात. बऱ्याच वेळेला मोबाईल ओव्हरयूजचं कारण पॅरेंट्स पण आहेत किंवा त्यांच्या जवळची लोकं आहेत, जी सतत मोबाईलवर काही ना काहीतरी बघत असतात आणि त्याचा देखील परिणाम मुलांवर होऊ शकतो. मोबाईल इंटरनेट यूजमुळे शारीरिक तर त्रास होतातच, पण त्याचबरोबर मानसिक त्रास पण होतात. आणि बऱ्याच वेळेला आजकाल सोशल मीडियावर ज्या गोष्टी दाखवल्या जातात, त्यामुळे कॉम्प्लेक्स क्रिएट होतो आणि असं वाटतं की कुठेतरी मागे पडत चाललोय, मी एव्हरेज आहे. ओके. आणि सक्सेस रिलेटेड जी कंपॅरिझन आहे, त्याच्यामुळे देखील बऱ्याच जणांना स्ट्रेस होतो आणि हा स्ट्रेस घालवण्यासाठी ज्यावेळेला मोबाईलच्या ॲप्सवर किंवा गेमिंगमध्ये ती व्यक्ती वेळ घालवावी लागते, त्यामधून नंतर अजून प्रॉब्लेम क्रिएट होतात. बरेचसे व्हिडिओ गेम्स हे अग्रेसिव्ह असतात, हिंसक असतात. त्याच्यामुळे त्याचा मनावर मुलांच्या परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मुलांच्या पर्सनॅलिटीमध्ये पण बरेचसे पर्सनॅलिटी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि ते पुढे जाऊन त्यांच्या ॲडल्ट फेजमध्ये त्यांच्या पर्सनॅलिटीचा हिस्सा बनू शकतात आणि ते त्यांच्या करिअरसाठी आणि पुढच्या एक अकॅडमिक मधली जी ग्रोथ आहे त्याच्यासाठी पण त्यांना त्याचा खूप मोठा त्रास होऊ शकतो. तर आता ह्या मोबाईल गेमिंग किंवा मोबाईल ओव्हरयूजला कसं कंट्रोल करायचं, हे आपण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नक्कीच तुम्ही पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट.